बटुए मैं रखूं तेरी सांभ के निशानियां ठीक कोने राम दे सासा तेरी आई मने। तर हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे कोणताही. एक व्हिडिओ सिलेक्ट करून घेतल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पण येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघा ह्या व्हिडिओचा पार्ट आता वरती क्लिक केला, स्प्लिट मारला आपण. स्प्लिट मारल्यानंतर हा व्हिडिओ पुढचा पार्ट डिलीट करून टाकला. पार्ट डिलीट करून टाकल्यानंतर आता आपण एंडिंगचा पार्ट हा डिलीट करून टाकायचा. हा उपयोगाचा नसतो हा पार्ट. आता तुम्हाला काय करायचं आहे, तिथे आपण पहिल्या पिक्चर आलो. पहिल्या पिक्चर आल्यानंतर आहे नाही, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, ह्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये गेलो आपण, इथे इनमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचे, फेड इन नावाचा जो इफेक्ट आहे तो सर्च करायचा आहे. तो सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे पहिलाच नंबरला येऊन जाईल, तो देऊन टाकायचे. इथे आपण बघू शकता अप्लाय होत आहे. तुम्हाला हा देऊन टाकल्यानंतर आता एंडिंगला यायचे. एंडिंगला आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, एंडिंगला आल्यानंतर ह्याच्यावर क्लिक करायचे. त्यानंतर इथे मला मला हे दिसेल बघा, मला इथे फ्रीजचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे. फ्रीजचं ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे मला एक फ्रीज लेअर मिळून जाईल. अशी लेअर असेल, तुम्हाला 12 सेकंदपर्यंत लिहायचे आहे. पण त्याच्या आधी मला ऑडिओ ॲड करून घ्यायचे. ऑडिओ ॲड करण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचे, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचे. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे म्युझिक आपण दिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करून मला हे म्युझिक एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे ते बघू शकता. म्युझिक एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर आपण जो फ्रीज केलेला पार्ट आहे तो शेवटपर्यंत घेऊन टाकायचे. शेवटपर्यंत घेऊन टाकल्यानंतर इथे आपण डन करून टाकलं. सगळं डन करून टाकल्यानंतर हा फ्रीज केलेला पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. डुप्लिकेट म्हणून लेअरवरती क्लिक करायचे. डुप्लिकेट लेअरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते शेजारी ओव्हरलीचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून मला हा लेअर ओव्हरलीला घेऊन टाकायचे. ओव्हरलीला घेतल्यानंतर बघू शकता इथे आपण घेतला आहे ओव्हरली लेअर. त्यानंतर मला पुढे यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते रिमूव्ह बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे बघा, ते बघू शकता. तुम्हाला रिमूव्ह बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे. ऑटो रिमूव्हवर क्लिक करायचे. ऑटो रिमूव्हमध्ये ते अप्लाय होऊन जाईल शेवटी. ते स्ट्रोकवरती क्लिक करायचे. स्ट्रोक तुम्हाला पाहिजे तो सिलेक्ट करू शकता. मी ते स्ट्रोक सिलेक्ट करतो. त्यानंतर 10 इंटेन्सिटी ठेवायचे आणि व्हाईट कलर ठेवायचे. व्हाईट कलर ठेवल्यानंतर इथे आपण डन झालेला आहे पार्ट. हा पार्ट डन झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचे, ॲड ओव्हरलीवर क्लिक करायचे. ॲड ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे तुम्हाला आपण एक ओव्हरली दिला आहे. तो काय करायचा तुम्हाला, त्याचं पहिल्यांदा काय करायचे, बॅकग्राऊंड आवाज तो रिमूव्ह करून घ्यायचे, व्हॉल्यूम कमी करून घ्यायचे. त्यानंतर आहे का नाही, शेवटपर्यंत एंडिंगपर्यंत पार्ट आहे का नाही त्याचा तेवढाच घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला हा फुल साईजमध्ये घेऊन टाकायचे. फुल साईजमध्ये घेऊन टाकल्यानंतर तुम्हाला आता हे दिसून जाईल फुल साईजमध्ये घेतला आहे. आता तुम्हाला काय करायचे, ते पहिल्या लेअरच्या पहिल्या स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर ही बघू शकता आपण लेअर जी घेतली आहे त्याच्यापर्यंतच घ्यायची आहे, म्हणजे मागं पुढे होऊन देऊन द्यायचं नाही. आता बघू शकता आपण लेअर घेतली आहे. आता तुम्हाला काय करायचे, इथे पहिल्यांदा एक की द्यायची आहे, त्यानंतर शेवटला एक की द्यायची आहे. शेवटला एक की दिल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते शेवटला आपण एक की दिली. इथे की दिल्यानंतर आता आपल्याला हा मिनिमाइज करून घ्यायचे जरा ऑप्शन. आता काय करायचे, पहिल्या कीवरती यायचे. पहिल्या कीवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते बघू शकता. मला इथे मास्कचं ऑप्शन दिसत आहेत. मास्कचं ऑप्शन लास्टून 2 नंबरला आहे. तर आता तुम्हाला काय करायचे, त्यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे मिररवरती क्लिक करायचे. मिररवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे हा पार्ट तुम्हाला बारीक करून टाकायचा पूर्णपणे. असा ठेवायचा पार्ट. हा बारीक करून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पहिल्या शेवटच्या जो आपण की दिला आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. मास्कवरती क्लिक करायचे. मास्कवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा ओपन करून टाकायचे. फक्त आहे नाही, मी आता आडवा ओपन केला का नाही तसं ओपन करायचं नाही, उभा ओपन करायचे. तो तुम्हाला प्रिव्ह्यू डबल बघा मग समजेल तुम्हाला कसं ओपन करायचे. असं ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हा असं ओपन झाला आहे. आता तुम्हाला काय करायचे, त्याच्यावरती क्लिक करायचे. फक्त उभा तुम्हाला ओपन करायचे. म्हणजे मी चुकून जरा असं झाला आहे, पण तुम्ही ओपन करा बरोबर त्यामुळं तुम्हाला समजेल. आता तुम्हाला काय करायचे बघा, इथे यायचे. तुम्हाला आता ती आपण लेअर दिली त्याच्या मागं आला ह्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर आता तुम्हाला काय करायचे, ही जी लेअर दिली आहे नाही पुढचा तुम्हाला चेहरा दिसून झाला आहे. तर आता तुम्हाला काय करायचे, ही लेअर आहे नाही ती तुम्हाला उचलायचे आणि बॅक साईडला घ्यायची. त्यासाठी लेअरवरती क्लिक करायचे. लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बॅक साईडला घेऊन टाकायचे 100%. तर इथे बॅक साईडला होऊन जाईल, तर काय प्रॉब्लेम येणार नाही. तर आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, शेकअपमध्ये जायचे. शेकअपमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर त्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते पार्टी सेक्शनमध्ये जायचे. पार्टी सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट नावाचा जो ॲनिमेशन दिसेल, इफेक्ट दिसेल, ज्यावरती क्लिक करायचे. बघू शकता इथं शेक नावाचा ॲनिमेशन इफेक्ट दिसत असेल, तर त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपण क्लिक झालेला आहे 100% इथे क्लिक झालेला आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं, ॲडजस्टमेंट बघा
स्पीड आपल्याला काय लावायची नाही. फक्त इंटेन्सिटी 13 ते 12 मध्ये सेट करून टाकायचे. थोडं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता इथं डबल यायचे, व्हिडिओ पिकमध्ये जायचे. व्हिडिओ पिकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, एक इफेक्ट आहे बघा, सर्च करायचे. ते सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल गॉड रेज नावाचा इफेक्ट आहे. त्याच्यावरती क्लिक करायचे. गॉड रेज नावाच्या इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे गॉड रेज नावाचा इफेक्ट तो सिलेक्ट होऊन जाईल. त्याच्यावरती क्लिक करायचे आणि ते ॲड होऊन जाईल इफेक्ट सिम्पली. आता तुम्हाला काय करायचे, शेवटपर्यंत सिलेक्ट करून टाकायचे. हा व्हिडिओ इथे अर्धा रेडी झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ओपन इथे सर्च करायचे सिम्पली. व्हिडिओ पिकमध्ये ओपन सर्च केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे तुम्हाला हॉरिझॉन्टल ओपन नावाचा जो ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. ते तुम्ही असा शेवटपर्यंत ॲड करून टाकायचे. तुम्हाला पाहिजे असेल तर ॲड करा. वेता ऐवजी नका करू, मी सांगतो तसं. तर आता तुम्हाला काय करायचे, पहिले इथे स्टार्टिंगला यायचे. पहिल्या स्टार्टिंगला आल्यानंतर बघू शकता बरोबर व्हिडिओ रेडी झाला का. व्हिडिओ रेडी झाला का बघा, बघू शकतो आपण इथं बघा, इथे बघू शकता. इथे बघू शकता तुम्ही बरोबर रेडी झालेला आहे व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पहिल्यांदा तुम्हाला टेक्स्ट ॲड करायचं असेल टेक्स्ट ॲड करू शकता. धन्यवाद. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी AI ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ सिम्पली तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल. धन्यवाद.